नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठं मैदान, वर्ष 41वे ओरिजिनल हिंदकेसरी मानाचं हिंदकेसरी जुना बैलपोळा मैदान, येत्या 30 जुलैला ओपनचं मैदान मित्रांनो, गारवड मगरवाडी नवीन फाटी येथे हे मैदान संपन्न होत आहे. मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय, खूप सुंदर असं पारितोषिक आहे. अनेक रथी महारथी टॉपच्या नंदी या मैदानात मित्रांनो आपल्याला 100% दिसणार आहेत. एक नामांकित मैदान आहे. मागच्या वर्षी या मैदानाचा मान घेतला होता, कारुंडा एक्सप्रेस चिक्या एक नंबरची मानकरी ठरली होती आणि द्वादश हिंदकेसरी बाकासूर या जोडीने एक नंबर केला होता. यावर्षी पुन्हा हा जोड पळणार का, खूप सोशल मीडियावरती चर्चा चालू आहे. चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे. या मैदानातील संभावित आणि टॉपचा पैरा आहे विठ्ठल केसरी मैदानामध्ये एक नंबरची मानकरी ठरली जोड पुसेगाव हिंदकेसरी लक्ष आणि पुसेगाव हिंदकेसरी सचिन. पुन्हा एकदा भरपूर दिवसांनी हा जोड एका जोट्यात आला आणि मित्रांनो पुन्हा एकदा या विठ्ठल केसरी मैदानामध्ये या जोडीने एक नंबर केला. चालू सीझनमध्ये मित्रांनो टॉप पळते जोडी सचिनची आणि लक्षाची. जेव्हापासून पळत आहेत, सोबत पळत आहेत तेव्हापासून मित्रांनो टॉपलाच पळत आहेत आणि या 30 जुलैच्या मैदानात देखील पुन्हा एकदा मालक हात जोड पळू शकतात, कारण सुंदर असा स्पीड लागतो आहे. पुन्हा एकदा त्याच फॉर्ममध्ये जोडी पळते लक्षाची आणि सचिनची. त्याच्यानंतर पुढील संभावित आणि टॉपचा पैरा आहे वेगाचा शेवट सर्जा. पैलवान अभिजित भैया पवार, स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा नक्की कोणासोबत, तर मित्रांनो सर्जा आणि विसापूर कार्तिक हा A1 टॉप जोड मित्रांनो आपल्या या मैदानामध्ये पाळताना दिसू शकतो. हा मला वाटतं पहिल्यांदाच जोड पळेल, परंतु सर्जासुद्धा टॉप नियोजन असतं आणि कार्तिकसुद्धा टॉप नंदीसोबतच मित्रांनो पळत असतो. त्याच्यामुळे कार्तिक आणि वेगाचा शेवट सर्जा हा सुद्धा पायरा आपल्याला या मैदानात दिसू शकतो. त्याच्यानंतर पुढील संभावित आणि टॉपचा पायरा आहे दादा सरकार यांच्या धावणीतील चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पाळणारा सर्जा 10 नक्की कोणासोबत, तर सर्जा 10 आणि मल्हार 11 हा सुद्धा एक A1 टॉप जोड मित्रांनो आपल्या या मैदानात पळताना दिसू शकतो. यासुद्धा जोडीला सुंदर असं स्पीड लागेल आणि जबरदस्त अशी जोडी पळेल. याच्या आधीसुद्धा भरपूर वेळा हा जोड एकत्र आला आहे. सर्जा 10 आणि मल्हार 11 हा सुद्धा सुंदर, हा सुद्धा एक टॉप पायरा आपल्या या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर पुढील संभावित आणि टॉपचा पायरा आहे डॉर्लीकरांचा पुसेगाव हिंदकेसरी पेडगाव हिंदकेसरी हारण्या. या मैदानात नक्की कोणासोबत दिसू शकतो, तर शिरसवडीकरांची रायफल पेडगाव हिंदकेसरी जोड आपला पुन्हा एकदा या मैदानामध्ये एकत्र पळताना दिसू शकते आणि मोठमोठ्या मैदानामध्ये या जोडीचं नियोजन होत असतं. नक्कीच हा जोड मित्रांनो लवकरच कमबॅक करेल. शिरसवडी रायफल आणि हरण्या 722 हा सुद्धा एक संभावित आणि टॉप पायरा आपल्या या मैदानात दिसू शकतो. त्याच्यानंतर पुढील संभावित आणि टॉपचा पायरा आहे घोटकरांचा रॉकेट, घोटकरांचा सर्जा. या मैदानात पळणार का मित्रांनो, तशी अजून अपडेट आली नाही सर्जाबद्दल, परंतु या मैदानात जर सर्जा आला तर नक्की कोणासोबत दिसू शकतो, तर दादा सरकार यांची नवीन खरेदी देवा 10 आणि सर्जा 10 हा सुद्धा सर्जा रॉकेट सर्जा हा सुद्धा एक संभावित टॉप पायरा आपला या मैदानात पळताना दिसू शकतो. जबरदस्त आणि टॉप स्पीड लागेल. सर्जा 10 घोट सर्जा ही जोडीसुद्धा जबरदस्त पळते आणि देवा 10 सर्जा 10 ही सुद्धा मित्रांनो जोडी जर एकत्र आली तर नक्कीच मैदान गाजवेल. त्याच्यानंतर पुढील संभावित आणि टॉपचा पायरा आहे मुंबईचा शॉटगन मेहरबान, ज्याचं सध्या मुंबई बिनजोडमध्ये आणि घाटावरसुद्धा वर्चस्व आहे. असा मेहरबान नक्की कोणासोबत, तर मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा बिनजोड गाजवणारा आणि आता घाटावरती सुद्धा टॉप पळतो. अशी A1 जोडी आपल्याला भुंगाडॉन आणि मेहरबान या मैदानामध्ये पळताना दिसू शकते. यासुद्धा जोडीला जबरदस्त आणि टॉपचा स्पीड लागेल मित्रांनो, टॉप जोडी पळेल ही सुद्धा. त्याच्यानंतर विठ्ठलनानांचा तेजा नक्की कोणासोबत, तर आत्ताच ज्या जोडीने गुलाल घेतला भावल्या आणि तेजा हाच जोड पुन्हा 30 तारखेच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. विठ्ठलनानांचा तेजा आणि भावल्या जबरदस्त जोडी पळते. विठ्ठल केसरी मैदानामध्ये देखील या जोडीने इतिहास केला आहे, गुलाल घेतला आहे आणि पुन्हा एकदा हाच जोड आपला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो अशी खूप चर्चा चालू आहे, बंदी उठले तर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन देखील या मैदानात एंट्री करू शकतो. अजून तशी अपडेट आली नाही, परंतु लखन जर आला तर कोणासोबत, तर फॉर्च्युनर मानकरी जोड लखन आणि फॉर्च्युनर मानकरी सर्जा हाच जोड पुन्हा एकदा या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. जबरदस्त आणि टॉप स्पीड लागेल. भरपूर दिवसांनी लखनसुद्धा मित्रांनो घाटावरती येईल आणि लखन मित्रांनो गुलाल सोडत नाही, आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्याच्यानंतर
फौजी ग्रुप बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासुद्धा मित्रांनो भरपूर दिवसांनी आपल्या घाटावरती दिसू शकतो. तर बाब्याचा पायरा कोण, तर मित्रांनो जो जोड उत्तर महाराष्ट्रामध्ये सध्या मैदानात गाजवतो आहे असा लाल बादशाह आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या हा सुद्धा मित्रांनो जोड आपल्या या मैदानात पळताना दिसू शकतो. मित्रांनो या मैदानात ह्या टॉप 2 जोड्या पळतील की नाही अपडेट नाही, परंतु जर लखन आणि बाब्या आला तर टॉप पायऱ्यामध्येच येईल. बाब्या आपला दिसू शकतो लाल बादशाहसोबत, लखन दिसू शकतो आपला फॉर्च्युनर मानकरी सर्जासोबत. हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला या मैदानामध्ये दिसू शकतो. यासुद्धा जोडीला जबरदस्त असा स्पीड लागेल. त्याच्यानंतर पुढील संभावित आणि टॉपचा पायरा आहे आपशिंगेकरांचा चित्र्या. नक्की कोणासोबत, तर घाणनकरांचा बाब्या आणि आपशिंगेकरांचा चित्र्या ही सुद्धा A1 टॉप जोड आपल्याला या मैदानामध्ये पाळताना दिसू शकतो. अतिशय देखणे नंदी आणि तसाच देखणा त्यांचा पळ आपशिंगेकरांचा चित्र्या आणि घाणनकरांचा बाब्या हा टॉप जोड मित्रांनो आपल्या या मैदानामध्ये पाळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर मादलमुठीकरांचा पुष्पराज, ज्याने मथुरसोबत श्रीनाथ केसरी मैदान गाजवलं होतं असा पुष्पराज नक्की कोणासोबत, तर पुष्पराज आणि पुसेगाव हिंदकेसरी बालमा हा सुद्धा टॉप जोड आपल्या या मैदानामध्ये पाळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो पुढील एक अपडेट देतो. सध्या सुंदर बॉस आणि सातारा एक्सप्रेस बालमा मैदानात दिसत नाहीत, तर 29 तारखेपर्यंत काय अपडेट आली तर नक्की सांगेल बालमा आणि सुंदर बॉस पळतील की नाही, परंतु तुर्तास काहीच अपडेट नाही आहे या दोन्ही नंदींबद्दल की या बैलपोळा मैदानामध्ये सुंदर आणि बालमा पळेल की नाही ते. त्याच्यानंतर पुढील संभावित आणि टॉपचा पायरा आहे अखंड महाराष्ट्राचा लाडका बिंजोडचा बेताज बादशाह कुमार रणवीर पाटील आडवली कल्याण यांचा. बिंजोडमध्ये ज्या नंदीचं वर्चस्व आहे 5-6 वर्ष, तसेच घाटावरती सुद्धा जो टॉप पळतो असा मथुर नक्की कोणासोबत, तर मित्रांनो माळशिरस हिंदकेसरी लक्ष आणि मथुर हा सुद्धा A1 टॉप जोड आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकतो. यासुद्धा जोडीला जबरदस्त आणि टॉपचा स्पीड लागेल मित्रांनो. आणि प्रेक्षकांना आतुरता आहे हा जोड पाळला पाहिजे. बघूया या मैदानात हा जोड पळतो आहे का. त्याच्यानंतर पुढील संभावित टॉपचा पायरा आहे बाळासाहेब माने घरनिकी यांचा. घरनिकीचा राजा, चटणी भाकरीचा पैलवान राजा मित्रांनो नक्की कोणासोबत, तर मित्रांनो चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा संतोष तोडकर यांचा सुंदर 11-11 आणि घरनिकीचा राजा हा सुद्धा टॉपचा जोड आपल्या या मैदानात पळताना दिसू शकतो. हा जर जोड पाळला तर गाडी नक्कीच गुलाल घेईल, कारण चालू सीझनमध्ये दोन्ही नंदी टॉपमध्ये पळत आहेत. त्याच्यानंतर पुढील संभावित आणि टॉपचा पायरा आहे ज्या जोडीची प्रेक्षकांना आतुरता आहे की या मैदानात हा जोड पाळला पाहिजे. मागच्या वर्षीचा 1 नंबरचा याच मैदानातील ओरिजिनल हिंदकेसरी मानकरी द्वादशम हिंदकेसरी बाकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या ही A1 जोडी मित्रांनो पाळावी अशी प्रेक्षकांची इच्छा आहे. बघूया नियोजन होतं आहे का. तुम्हाला काय वाटतं कोण असेल बाकासूर आणि चिक्यासोबत, का हाच जोड एकत्र पाळणार, कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. हा जोड पाळला पाहिजे, सुंदर असा स्पीड आहे यासुद्धा जोडीला. हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला या मैदानामध्ये दिसू शकतो. जेव्हा हा जोड एकत्र आला आहे तेव्हा जोडीने विक्रम केला आहे, त्याच्यामुळे हा जोड मित्रांनो पाळायला पाहिजे. त्यानंतर शेवटचा एक टॉप पायरा मित्रांनो व्हिडिओमार्फत सांगतो. अमित भादले यांचा चिमण्यासुद्धा कमबॅक केला होता, परंतु त्याच्यानंतर थोडे दिवस चिमण्या मैदानात दिसला नाही. जुनं बैलपोळा मैदानामध्ये चिमण्या आला तर चिमण्या नक्की कोणासोबत, तर उर्माताई माणिकशेठ गायकवाड यांचा राजा आणि चिमण्या हा सुद्धा A1 टॉप जोड आपल्या या मैदानामध्ये पाळताना दिसू शकतो. तर अपडेट आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओमार्फत काही संभावित आणि टॉप पायरे सांगितले आहेत, तर नक्की मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो. बैलगाडी क्षेत्रातील असेच टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.